जे 2-4 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली, ज्याला जो पक्षातच नाही आहे आणि इतर पक्षाची दलाली करतो तो, अशा व्यक्तीने जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जो बोलला आहे की शून्य अक्कल असलेलं नेतृत्व या शहराला लाभलं आहे, तर त्याला जर अक्कल असती तर माननीय आमचे नेते रामदासजी आठवले साहेब आणि जिल्हा अध्यक्ष प्रल्हादजी जाधव साहेब यांनी त्याला शहराध्यक्ष केलं असतं ना. त्याला कोणी मना केलं होतं, परंतु तो नेहमी सतत कार्यकर्त्यांमध्ये वाद करणं. आताच मागे आमच्या युवक अध्यक्षावरती हल्ला झाला, त्याला पण देखील तोच जबाबदार आहे. त्याच्यानंतर आता खोटा एक आरोप केला, आमच्या जिल्हा युवक अध्यक्षाचं नाव जबरदस्ती त्या घटनेमध्ये टाकलं, तो इथं नसताना देखील. आणि अशा जर युवकांवरती जर हे गुन्हे दाखल होत असतील तर ही खंत आहे आम्हाला. आणि हा खोटा माणूस आहे. हा खोटा माणूस जर असे कामं करत असेल तर याला आम्ही प्रत्युत्तर देणार ना. त्याचं नाव माणिक उघडे आणि त्याला प्रत्युत्तर आम्ही द्यायला तयार आहेत ना. त्यांनी चॅलेंज द्यावा. आता तो सुरुवात झाली, त्यांनी जर इथून पुढे असे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काही गप्प नाही बसणार, आम्ही काही बांगड्या नाही घातल्या हातामध्ये. आज जे त्यांनी आपला माणिक उघडे यांनी जे शहर अध्यक्ष यांच्याबद्दल जे अपशब्द जे वापरलेला आहे त्याचा मी निषेध या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने करतो. आणि माणिक उघडे आमच्या पक्षामध्ये नाही आहे. माणिक उघडे पक्षामध्ये नाही तर त्याचा विषयच येत नाही. त्यांनी त्याचं कुठे काम करावं, त्यांनी काम करावं त्यांनी. आणि याच्यापुढे आमच्या पक्षाच्या बाबतीत त्याला बोलायचाच अधिकार नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता ते त्याला बोलायचाच अधिकार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे जी या मंडळींनी ज्या पद्धतीने किशोर मगरे शहर अध्यक्ष यांच्याबद्दल जे अपशब्द जे वापरलेले आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. आणि ते पक्षामध्ये आमच्या कोणत्याच पक्षामध्ये ते काम करत नाही. विषय जिल्हा अध्यक्षाला ते अधिकार आहे, तो काम करत नाही कुठल्या पक्षात. त्याला काम करायचं म्हणजे काम करायला येत नाही. काय म्हणतात, त्याला पक्षातून काढलेलं आहे. हे पक्षातून काढल्याची भूमिका ही दीड वर्षापूर्वी काढलेली आहे. आणि ते पत्र राष्ट्रीय हे बारसिंग साहेब त्यांनी पत्र दिलेलं आहे, तो पत्र पण आपल्याला देतोय. पण आता तो पक्षामध्ये आमच्या नाही आहे असं मी जाहीर या ठिकाणी करतो. आज जी आपल्या माध्यमातूनच कळतं की प्रल्हाद जाधव आणि किशोर मगरे यांनी पत्रकार परिषद घेतली. गेल्या अनेक वेळेस ते पत्रकार परिषद घेत असतात आणि जाणून बुजून बदनामी करण्याचं कारण असतं. पहिला मुद्दा आहे किशोर मगरेची जी बाईट मी बघितलेली आहे त्यात ॲक्च्युली किशोर मगरेचा माझा कुठलाही वाद नाही. किशोर मगरेच्या बद्दल ती बाईट बी नाही. या गेल्या 25 वर्ष जिल्ह्याचं जे नेतृत्व करताय प्रल्हाद जाधव यांचं नेतृत्व अज्ञान असल्यामुळे हे शून्य आहे की ते कारभार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 6-7 नगरसेवक काय किशोर मगरेच्या नेतृत्वाखाली येणार नाहीत. ते प्रल्हाद जाधव या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये येऊ शकतं, परंतु ते आलं नाही. त्यांचं काम शून्य असल्यामुळे जिल्ह्यामध्ये हे मी माझी बाईट त्या दिवशी बोलण्याचा उद्देश होता. ॲक्च्युली मी त्याचं त्या दिवशी नाव पण घेतलं नव्हतं, परंतु प्रल्हाद जाधव गेले अनेक वर्षे माझ्या जाणून बुजून मानसिक त्रास देण्याचं काम करताय. आणि माझा स्वतःचा चांगला बिझनेस आहे. मी धंदा पाणी करतो, अनेक लोकांची चांगली सेवा करतो, गोर गरिबांचे रोज प्रश्न सोडवतो. आज झोपडपट्ट्याचं नेतृत्व मला स्वतः 2012 साली आदरणीय आठवले साहेबांनी हे मला झोपडपट्टी महासंघाचं नेतृत्व दिलं. आणि त्यानंतर सुद्धा यांनी इतकं रडघाण केलं प्रल्हाद जाधवनी की झोपडपट्ट्यांमध्ये मग आम्हाला पक्ष बांधता येणार नाही, माणिक दिलं, हे केलं, सतत तक्रारी करून साहेब म्हणाले की मुख्य बॉडीवर तुम्ही काम करा. तरी त्यांनी त्यावेळेस मी सुद्धा मला त्याच्यामध्ये सहभाग न घेताना मला 2023ला पुन्हा आपल्या ठाणे प्रदेश कमिटीवरती आदरणीय बाळाराम गायकवाड यांनी माझी नियुक्ती केल्यानंतर पुन्हा 2025ला अण्णासाहेब रोकडे यांचं पत्र आहे. त्यांनी मला या ठाणा प्रदेशचा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. परंतु प्रल्हाद जाधव यांना माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचा त्यांना कुठलाही हे नाही की जे मला काढून टाकलं, माझी बदनामी करण्याचा अधिकार नाही. आणि